सो हाय, मी प्रसाद. मी शीतल. सो आज आपण एक छान टॉपिक घेऊया. ठीक आहे. येस ओके. माझी वाईफ माझी बायको डॉक्टर शीतल. ते बंद झालं का? चालू आहे. स्क्रीन ऑफ झाली. सो मला हा प्रश्न विचारायचा आहे की अकॉर्डिंग टू यू प्रसादजी, व्हॉट डू यू थिंक की एका रिलेशनशिपमध्ये इम्पॉर्टंट व्हॅल्यू काय असते? म्हणजे एक रिलेशनशिप, एक मग ते कोणतेही असू दे की फक्त कपल्सचं नाही, म्हणताय? कपल्सचं बोलतीये. Okay. त्यात एक इम्पॉर्टंट व्हॅल्यू काय आहे अकॉर्डिंग टू यू? एक इम्पॉर्टंट फॅक्टर हा किंवा quality म्हणू क्वालिटी. शकतो. हा ओके. जर कपलबद्दल आपण बोलतोय ना, तर मला वाटतंय ओके, रिस्पेक्ट जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. असं का वाटतंय तुम्हाला? रिस्पेक्ट का? म्हणजे तुम्ही मी Respect युजली म्हणजे, जेव्हा हा. कपल्सना विचारलं आहे तेव्हा ते कम्पॅटेबिलिटी बोलतात, प्रेम बोलतात. वाय डू यू थिंक रिस्पेक्ट इज अ इम्पॉर्टंट क्वालिटी? ओके. सी, रिस्पेक्ट मी त्यासाठी बोलेन की म्हणजे आदर असणं गरजेचं आहे एखाद्या रिलेशनशिपमध्ये. कारण कसं आहे ना, कुठल्याही गोष्टीसाठी आपण एक बेसलाईन बनवली ना, ओके, सो गोष्टी इझी होतात. फॉर एक्झाम्पल, रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्यामधून आपण, समजा मला तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, सो कधी काही मागे पुढे झालं, लाईक आपल्यामध्ये डिफरंट ओपिनियन्स आहेत, होऊ शकतात. सो त्याच्यावरती डिसिजन एखाद्या गोष्टीवरती घ्यायचं असेल आणि जो आपली मतं एखाद्या कपलमध्ये नाही मॅच होत, ओके, डिफरंट ओपिनियन असतात, सो एखाद्या डिसिजनवर यायचं असेल किंवा एखाद्या कन्क्लुजनवरती, सो त्या केसमध्ये आहे ना, एखाद्या कपलमध्ये म्हणजे तो एक वादाचं रूपांतर होऊ शकतं, या विषय बनवू शकतो, किंवा एखादं डिसिजन घ्यायचं पण नाही. ठीक आहे, अजून दुसरा आस्पेक्ट जर बघायला गेलं तर नॉर्मली जे भांडणं होतात कपलमध्ये, ठीक आहे, सो त्याच्यामध्ये जर आपण बेसलाईन म्हणून जर एकमेकांना रिस्पेक्ट असेल, सो मोठ्या आवाजामध्ये बोलणं, जे आपण बोलतो ना की युजली भांडणांमध्ये काय होतं की एकमेकांबरोबर मोठ्या आवाजामध्ये बोललं जातं, किंवा कधी कधी शिवीगाळ सुद्धा केला जातो, किंवा कधी कधी मारामारीपर्यंत सुद्धा गोष्ट राहते. सो जर मला तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे ना, किंवा एखाद्या कपलमध्ये एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आहे, सर भांडणं होणं किंवा मारामारी किंवा एकमेकाला शिवीगाळ करणं, किंवा आता तर बऱ्याच काही गोष्टी चालल्या आहेत, म्हणजे लिटरली आपण कपल्ससुद्धा बघतो ना, जे अशा बऱ्याच न्यूज बघतो की ह्याने त्याला मारलं म्हणजे लिटरली मारून टाकलं. ते त्यांच्यामध्ये आपण असं बोलू शकत नाही की प्रेम नाही आहे. ओके, सी, प्रेम त्यांच्यामध्ये पण आहे, पण त्याच्यामध्ये रिस्पेक्टच नाही आहे. म्हणजे एकमेकांच्या ओपिनियन जी असेल, प्रेम, हर एक माणसाचा प्रेमाचा डेफिनेशन वेगळी वेगळा असू असू शकतो. पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे प्रेमाचा वेगळा असू शकतो. म्हणजे लिटरली लोकांनी प्रेम म्हणून ऍसिड अटॅक्स केलेत. सो एक्झॅक्टली तेच म्हणतोय. सो हा, मग त्याला आपण प्रेम म्हणू का? म्हणजे ऑब्व्हियसली ते प्रेम नाहीये. बट आय फील जर कुठल्याही नात्याचं बेसलाईन प्रेम रिस्पेक्ट असेल, विच आय ऑब्व्हियसली अग्री, म्हणून तुम्हाला म्हणालो की रिस्पेक्ट, तर मग बाकी गोष्टी आपणे आप येतील, किंवा नाही आल्या तरी काय एवढा मोठा विषय होणार नाही. पण एक रिस्पेक्टची जी रिलेशनशिप असते, दॅट टेक्स यू वे मोर अहेड. म्हणजे मग त्या व्यक्तीला जर आपण सोशल लाईफमध्ये असो किंवा कुठे गॅदरिंगला असो, कुठेही असो, तर कितीही डिफरन्स ऑफ ओपिनियन झालं तरी मला ह्या व्यक्तीबद्दल रिस्पेक्ट असल्यामुळे मी कधी ती बाउंड्री असते ती हे नाही करणार. सो मी तेच म्हणत होतो. बरोबर. सो आय फील रिस्पेक्ट इज इम्पॉर्टंट. रिस्पेक्ट इज लाईक द बेसलाईन, आणि मग प्रेम, कम्पॅटेबिलिटी, ऑब्व्हियसली ऑल दीज क्वालिटीज आर इम्पॉर्टंट, बट मोस्टली आय फील की रिस्पेक्ट हा एक खूप मोठा की रोल आहे. आणि असं नाही की रिस्पेक्ट असल्यावरती भांडणं होणार नाहीत, किंवा ऑब्व्हियसली मी बोलली ना, डिफरन्स ऑफ ओपिनियन असणार. आता भांडणं पण होतील, रुसवे फुगवे होतील, एखाद्या कपलमध्ये होणार, रिलेशनशिप आहे, पण
त्याचं रूपांतर आहे ना भांडणांमध्ये होणार नाही. जे मोठ्या लेवलला भांडणं होतात, मारामारी किंवा शिवीगाळ करणं हा म्हणजे basically. एक रिस्पेक्ट म्हणजे असतो तेव्हा आय नो की वॉट मला एक लेवल माहिती पडते की बाबा मी एवढंच बोलू शकतो आणि किंवा ती फक्त एकाकडून नसते. आय फील त्या कपलने दोघांनीही एकमेकांना रिस्पेक्ट केलं पाहिजे. फक्त मुलीकडून किंवा फक्त मुलाकडून नाही, ही म्युच्युअली दोघांकडून तो रिस्पेक्ट एकमेकांच्या पार्टनरसाठी पाहिजे. मगच ती एक बाकीच्या एस्पेक्टवर काम करता येईल. म्हणजे रिस्पेक्ट जर असेल तर म्हणू शकतो की आपण म्हणजे त्या फक्त समोरचा व्यक्तीबद्दल मोठा आहे किंवा समोरच्याची पदवी मोठी आहे किंवा समोरचा मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये बेटर करत आहे, नॉट ओनली बिकॉज ऑफ दॅट रिस्पेक्ट बट बिंग अन इंडिव्हिज्युअल, की हा एक व्यक्ती आहे म्हणून त्या व्यक्तीसाठी रिस्पेक्ट असणं किंवा हा माझा पार्टनर आहे, हा माझा सोलमेट आहे म्हणून रिस्पेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी असं असतं की आपण अशा पीकवर पोचतो की त्या टाइमला प्रेमाचा विसर पडू शकतो किंवा हर एक गोष्टीचा विसर पडू शकतो. पण जर रिस्पेक्ट असेल तर आपण ती आपली लाईन आपण क्रॉस नाही करणार करणार की हा ठीक आहे. ओके, सो येस, दॅट्स माय पॉईंट की एखाद्या रिलेशनशिपमध्ये प्रेम हे ते सगळ्या गोष्टी आल्या, बट सर्वात आधी म्हणजे एकमेकांबद्दल आदर असणं, रिस्पेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.